सर्व शिवभक्तांना माझा प्रणाम। आज मी तुम्हाला घेऊन चाललेली आहे पौराणिक कालापासून देवांची व संतांची पुण्यशील तपोभूमी म्हणून प्रसिद्ध असलेली नगरीला, अर्थातच सासवडला। शिवशाहीच्या इतिहासाचा उल्लेख येथेच झाला। शिवछत्रपतींच्या तीर्थरूपाचे हे जहागिरीतील गाव सासवड अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे, ते म्हणजे इथे मिळणाऱ्या अतिशय चवदार गावरान कडधान्यासाठी। आणि इथे मलाही शॉपिंगचा मोह आवरला नाही। जिल्हा पुणे असल्यामुळे पुणेरी पाट्यांची झलक तुम्हाला इथेही पाहायला मिळेल। पुणे शहरापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या या भूमीला नैसर्गिक सुंदरता, भौगोलिक वैभवता आणि ऐतिहासिक वीरता लाभलेली आहे। या शृंखलेची सुरुवात आपण सासवडचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ यांच्या आशीर्वादाने करूया। चला तर मग। भैरोबा खेरीज येथे विष्णूच्या दशावताराचे देखील दर्शन घडते। मंदिराच्या आतील भिंतीवर रामायण, महाभारत, शिवचरित्र इत्यादी चित्रे रेखाटलेली आहेत। आणि हा जो छत आहे ना फ्रेंड्स, तो खूपच सुंदर आहे। पूर्ण काचेनी बनलेला आहे हा। तर फ्रेंड्स, मंदिराच्या दोन्ही बाजूस ह्या अशा 2 दीपमाळा आपल्याला पाहायला मिळतात। ह्या त्रिपुरारी पौर्णिमेला पूर्ण दिव्यांनी सजवलेल्या असतात। आणि इथे झुमर, खूप जुन्या काळातील झुमर तुम्हाला इथे पाहायला मिळतील। तर फ्रेंड्स, सासवडमधील ग्रामदेवताचे दर्शन घेतल्यानंतर आपला पुढचा प्रवास सुरू झाला। आता आपण निघालेलो आहोत पांडवकालीन मंदिराकडे। तर चला, ते कोणते मंदिर आहे ते पाहूयात। भक्तांना दर्शनाची गैरसोय होता कामा नये, त्यासाठी हा अतिशय सुंदर असा लोखंडी पूल बांधण्यात आलेला आहे। नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सुपर ऑसम सोनाली चॅनलमध्ये। तर फ्रेंड्स, ह्या सिरीजमध्ये आपण आता ह्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करणार आहोत सासवडपासून। आज आपण आलेलो आहोत सासवडमध्ये आणि तुमची 1 डे ट्रिप कशी प्लॅन करता येईल आणि कुठले कुठले मंदिर तुम्ही एक्सप्लोअर करू शकता ते आपण पाहू। तर फ्रेंड्स, हे बघा, उजव्या हाताला आहे करा नदी आणि डाव्या हाताला आहे चांबळी नदी। चांबळी नदीला चरणावती नदी देखील म्हणतात, कारण ही ब्रह्मदेवाच्या चरणाला स्पर्श करून आलेली नदी आहे आणि यांचा संगम इथे येऊन झाला आणि त्यामुळे ह्या मंदिराला संगमेश्वर मंदिर असं म्हटलं गेलेलं आहे। आणि फ्रेंड्स, हे बघा, तिथे जे आहे ना, तिथे बाळाजी विश्वनाथ पेशवे यांची समाधी आहे, जी मी तुम्हाला दाखवते। तर फ्रेंड्स, हे मंदिर आहे ना, हे 32 स्तंभावर उभारलं गेलेलं आहे। आणि या मंदिरामध्ये जे काही नक्षीकाम केलेलं आहे, जी काही फुलं आहेत, ती प्रत्येक वेगवेगळ्या शेपमध्ये आहेत। पण कुठलेही फूल हे एकाच ह्याचं नाही दिसत तुम्हाला। आणि या मंदिराचं विशेष आकर्षण म्हणजे इथे नंदी आहेत। तर त्या नंदीविषयी आपण जाणून घेऊया। चला। तर या नंदीचे विशेष आकर्षण म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, इतर महादेवाची जी काही मंदिरं असतात
त्याच्यामध्ये नंदीचा फेस हा एकदम समोर असतो, पण याच्यामध्ये नंदीचा फेस थोडासा स्लाइडली त्या साईडला पाहतात तो आहे. तर याचं कारण हे आहे फ्रेंड्स की त्या साईडला सोपानदेवांची समाधी आहे आणि त्यावेळेस सर्व देव एकत्र आले होते आणि पंढरपूरचे पांडुरंग इथे आरती करत होते. तर ती आरती हे करण्यासाठी त्या साईडला पाहिलेली आहे. तर हे याचं महत्त्व आहे. बघा, प्रत्येक मंदिरामध्ये प्रत्येक घंटीजवळ ना कोणाचा हात नाही पोचत, इथे ही अशी सोय केलेली आहे. हे बघा, एकच मिनिट. हे बघा, तर हे फुलासारखा शेप आहे, पण हे फूल नाही आहे. ॲक्च्युली ह्याच्यावर अजूनही संशोधन चालू आहे की नक्की हे काय आहे, कारण त्या गाठी गाठी दिसतात ते फूल आहे. तर आय डोंट नो, तुम्ही बाकी जर पाहताल ना मंदिरामध्ये बघा, सगळ्या प्रकारची फुलं आहेत आणि सगळे वेगवेगळ्या प्रकारची आहेत. तर पहा तुम्ही. अमृत सभी मैं बांट के प्याला विष का तूने खुद पिया. फ्रेंड्स, संगमेश्वर मंदिरामध्ये आणखीन एक युनिक गोष्ट ही अशी आहे की तुम्हाला तर माहिती आहे हे मंदिर पांडवकालीन आहे आणि ह्या मंदिरामध्ये सगळ्यात युनिक गोष्ट म्हणजे ह्याचं हे बघा, पावसाळ्यामध्ये जे कळसावर पाणी पडतं ना, तर ते कळसातलं पाणी डायरेक्ट इथनं जातं. हे बघा, हा तो स्पॉट आहे. याच्यामधून ते पाणी आतमध्ये डायरेक्ट शिवलिंगावर पडतं आणि नैसर्गिकरित्या जलाभिषेक होतो. तर ह्या मंदिराचं हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे. हे बघा, हे जे दिसतंय ना तुम्हाला, हे कळसाचं दगड पडलेलं आहे. ॲक्च्युली श्रावणामध्येच हा पडलेला आहे आणि श्रावणाचा एक दिवस अगोदर हा दगड पडला आणि त्यानंतर ह्या मंदिराच्या पुनर्निर्माणाची परत सुरुवात झाली. ॲक्च्युली वर्ष जुनं हे मंदिर आहे फ्रेंड्स. तर मी तुम्हाला तेही दाखवते की सध्या हे काम कुठपर्यंत आलेलं आहे. फ्रेंड्स, या मंदिरामधील जर सगळ्यात कोणती गोष्ट मला भावली असेल तर ती म्हणजे या मंदिराचे डागडुजीचे काम. हे मंदिर पूर्वतः पहिल्यासारखे परत उभारण्यात येत आहे आणि हो, याच्यासाठी आग्र्यावरून कारागीर देखील बोलवलेले आहेत आणि या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम व्यंकटेश्वरा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे खूप जोरात करण्यात आहे. येत्या 4 महिन्यात हे काम संपूर्ण होण्याची संभावना आहे. फ्रेंड्स, ह्या अतिशय सुंदर अशा मंदिराला आता आपण निरोप देऊया आणि आपण पुढच्या प्रवासाची वाटचाल सुरू करूयात. तर हे पांडवकालीन मंदिर, अजून एक पांडवकालीन मंदिर आपण पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. तर प्लीज हा पार्ट 1 झाल्यानंतर पार्ट 2 कडे तर तुम्ही नक्की या.